नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 अँड 5 इयर्स 2026 चे रजिस्ट्रेशनची आजची लास्ट डेट आहे. LLB 3 इयर्स आणि LLB 5 इयर्स या विद्यार्थ्यांसाठी आजची जे काही डेट्स आहे रजिस्ट्रेशनची ती डेट्स आहे. ती कोणती डेट लास्ट आहे त्याची तुम्हाला आज मी इन्फॉर्मेशन देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केले नसतील त्यांनी रजिस्ट्रेशन करा. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप करायचे. त्याचे ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत. आय सेक्शनवरती तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओ भेटून जातील. ओके. सो कोणती डेट लास्ट आहे ती आपण LLB 3 आणि LLB 5 इयरची आपण बघणारच आहोत. ठीक आहे. जसं की आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपल्याला नॉर्मली अशी विंडो ओपन होत असते. ओके. सो जी लास्ट डेट आहे ती डायरेक्ट तुम्हाला सांगतो जेणेकरून डायरेक्टली आपण बघू शकतो. LLB 3 इयर्ससाठी आपण पहिलं जर बघितलं तर आजची डेट ही लास्ट आहे. ओके. खूप विद्यार्थ्यांना समजा सर अपार आयडीचा प्रॉब्लेम येतोय, आधार कार्डचा प्रॉब्लेम येतोय. हे जरी प्रॉब्लेम जर जेन्युइन ज्या विद्यार्थ्यांना येत असतील, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे जर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल, तर हे प्रॉब्लेम सोडून द्या आणि रजिस्ट्रेशन जे नॉर्मली आहे विथआऊट आधार आणि विथआऊट अपार आयडी या पद्धतीने डायरेक्टली रजिस्ट्रेशन करून टाका. ओके. कारण की ऑलरेडी सीईटीची नोटीस आलेली आहे. ही जी नोटीस आहे याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आधार ऑथेंटिकेशन कंटिन्यूज टू बी द परफॉर्म मोड ऑफ व्हेरिफिकेशन सीईटी 2026 रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट्स हु आर अनेबल टू कंप्लीट आधार प्रोसेस आणि अपार ऑथेंटिकेशन ड्यू टू टेक्निकल or other genuine issue may be proceed with filing and submitting the application form on the CET 2026 registration portal without Aadhaar and APAR authentication. This facility will be activated on 13 Feb 2026. म्हणजेच आजची ही डेट आहे, ही लास्ट डेट आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जेन्युइन काही प्रॉब्लेम झाले असेल, आधार कार्डचा ओ-टी-पी येत नसेल, अपार आयडीचं ऑथेंटिकेशन होत नसेल, अशा विद्यार्थ्यांनी LLB 3 इयरचे असतील किंवा LLBचे 5 इयरचे स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके. आजची डेट ही लास्ट डेट आहे. या डेटमध्ये रजिस्ट्रेशन करा. त्यासाठीच LLB 3 इयरचं मी सांगत आहे. आजची डेट लास्ट आहे. लास्ट म्हणजे कधी असणार आहे? 11 किंवा म्हणजे 12 वाजेपर्यंत हे रजिस्ट्रेशन तुमचं चालू असणार आहे. ओके. डेट जर एक्सटेंड झाली, तर त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन देईनच मी. पण डेट आजची लास्ट आहे, हे एवढं लक्षात ठेवा आणि रजिस्ट्रेशन कन्फर्म करून ठेवा. हे झालं LLB 3 इयर्स. LLB 5 इयर्ससाठी जर आपण बघितलं, तर LLB 5 इयर्ससाठी 14 फेब म्हणजे उद्याची डेट ही लास्ट असणार आहे LLB 5 इयर्स स्टुडंटसाठी. सो LLB 5 इयर्स 14 फेब म्हणजे उद्याची लास्ट डेट आहे. आणि LLB 3 इयर्स 13 फेब म्हणजे आजची ही डेट लास्ट आहे. कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायचे त्याची व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ती बघा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा आणि तुमचं जे काही रजिस्ट्रेशन पेंडिंग असेल पूर्ण करून टाका. ओके. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड आणि अप्पर आयडीचं काही ओ-टी-पीचं किंवा काही इश्यू येत असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू शकता. सीईटी कडून ही ऑफिशियल अपडेट आलेली आहे. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. बाकीच्या जे काही लेक्चर्स असतील, खूप दिवस झाले लेक्चर्स पेंडिंग आहेत. थोडंसं तब्येत ठीक नसल्यामुळे, ठीक आहे. बट नॉर्मली आता जे काही लेक्चर्स असतील ते आपण मंडे किंवा संडेपासून रेग्युलर चालू करूया. आणि खूप विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले होते. WhatsAppला कॉल वगैरे खूप विद्यार्थ्यांचे येत होते. Instagramला पण येत होते, की तब्येतीबाबतीत खूप विद्यार्थ्यांनी विचारणा केली. त्याबाबत सर्व विद्यार्थ्यांचे आभार. आणि आता आपण आपले जे काही लेक्चर्स असतील ते पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवा. ओके. थँक यू सो मच.